हाय गाइज, चेहरा थोडा थकला. खूप आधी मी एक फूड ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न केला होता, पण तो मी आय थिंक रिलीजच नाही केला. त्याचं कारण असं होतं की तो जो ब्लॉग होता तो एडिट करून आणि माझ्या कॅमेऱ्याची क्लॅरिटी पण बरोबर नव्हती. सो मी आत्ता एक फूड ब्लॉग, माझा पहिला फूड ब्लॉग त्याच ठिकाणी आलो आहे, म्हणून मग आठवण झाली की करू शकतो. सो आता आपण बघूया मी कुठे आलो आहे. मी आहे खेड शिवापूर या टोल नाक्याच्या नंतर, म्हणजे मी साताऱ्यावरून निघालो आहे आता. सो मुंबईला चाललो आहे आणि मुंबईला जाता जाता खेड शिवापूरचा टोल नाका गेला की हार्डली 1-2-3 किलोमीटरवर कैलास भेळ म्हणून आहे. माझ्या मागे दिसेल तुम्हाला, हे मी तुम्हाला दाखवतो. हे आहे कैलास भेळ सिन्स 1975. इथे आहे ना, मी सगळ्यात अगोदर केव्हा थांबलेलो ते पण सांगतो, पण त्या अगोदर तुम्हाला सांगतो, जर कैलास भेळच्या तुम्ही समोर असाल, कैलास भेळकडे तुमची पाठ असेल माझ्यासारखी, तर ह्या राईट साईडला आहे सातारा कोल्हापूर आणि या बाजूला आहे पुणे मुंबई. ओके. आणि या सातारा साईडला जेव्हा निघाल तेव्हा लगेच खेड शिवापूरचा पहिला टोल नाका येईल. सो हे आहे कैलास भेळचं लोकेशन. इथे तुम्ही नक्की यायला हवं. का ते मी तुम्हाला दाखवतो. हे झाली प्रवास करून केस पार असे झाले बघा. ॲक्च्युली गॉगल लावला होता ना, त्याच्यामुळे केस असे झाले. पण असो, मी तुम्हाला आता दाखवतो कैलास भेळ नेमकं काय काय आयटम आहेत, काय तुम्ही खाऊ शकता इथे, कशा पद्धतीचं वातावरण आहे कैलास भेळचं, किती कशा प्रमाणात गर्दी होते, त्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगतो आहे मी आता. कैलास भेळच्या बाहेर ही अशी काही शॉप्स आहेत. रबडीवाला, सातारी कंदी पेढा, गॅलरी आहे, गिफ्ट गॅलरी वगैरे. इथे पान शॉप आहे, इकडे पेढ्याचं शॉप आहे आणि आतमध्ये पण काही शॉप आहेत. त्यासाठी आपण आतमध्ये जाऊन बघूयात. आता आपण चाललो आतमध्ये. कैलास भेळच्या 2 एंट्री आहेत, इथून एक आहे आणि इथून एक आहे. आपण इथून आतमध्ये चाललो. आपल्या जवळ ही एंट्री होती. बघू शकता तुम्ही कशा प्रकारची गर्दी असते. अख्खं वापरे सगळे फुलंच आहे बऱ्यापैकी. आणि इथे अशा पद्धतीची दुकानं आहेत. हे काही गृहोपयोगी वस्तू, कोणी पुस्तक सेल करत आहे. आतमध्ये हे काय जवसपट्टी, शेंगदाणापट्टी, चिक्कीसारखं आहे प्रकार, आवळा वगैरे, ड्रायफ्रूट शॉप्स आणि सगळंच. आणि हे आहे कैलास भेळचं मेन काउंटर. तर तुम्ही बघू शकता, हे आहे चॅट काउंटर. याच्यामध्ये पाणीपुरी, मसालापुरी, शेवपुरी, रगडापुरी, बापरे बरेच आयटम आहेत. त्यानंतर फास्ट फूडमध्ये ब्रेड बटर, व्हेज सँडविच, चीज सँडविच वगैरे वगैरे. काय पाहिजे तुला बघ. सुकी भेळ, इथली भेळ फेमस आहे. कैलास भेळ स्पेशल पॅकिंगवालं, म्हणजे इथे ना पॅकिंगमध्ये देतात असं. हे पॅकिंगवालं आहे सगळं. हे पॅकिंगमध्ये सुद्धा येतं. त्याचे हे रेट्स आहेत. पाणीपुरी चटणी, डाएट चिवडा, मक्का चिवडा, पुणेरी चिवडा, त्यानंतर महाराष्ट्रीयन स्नॅक्स आहेत. टर्न लेफ्ट, देन टर्न लेफ्ट. साऊथ इंडियन पण आहे. आणि मग कॉफी अँड बेवरेजेसमध्ये टी, मिनरल वॉटर वगैरे सगळंच मिळतं. सो अशा प्रकारचं हे कॅश काउंटर आहे. भरपूर गर्दी असते. हे मिळालं आहे कुपन. आता आपण चाललो आहे. इथे पहिला काउंटर आहे हा पाणीपुरी आणि चाटचा. इथे पाणीपुरी ज्याला हवी आहे तो, त्यानंतर पावभाजी, सँडविच आणि पिझ्झा, त्यानंतर सुकी भेळ आणि ओली भेळ. हे दोन वेगवेगळे काउंटर आहेत. एकाच काउंटरवर पण करू शकतात, पण आपल्याकडे आता आहे ओली भेळ आणि सुकी भेळ. त्यानंतर हा आहे महाराष्ट्रीयन स्नॅक्स, मिसळ, वडा आणि भजी, 5 नंबरचा काउंटर. हा आहे साऊथ इंडियन 6 नंबरचा काउंटर. आणि चहा, कॉफी, दूध आणि शीत रुपये 7 नंबरचा काउंटर. म्हणजे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे लोकांना सर्व केलं जातं आहे आणि कशा प्रकारे लोक गर्दी करतात कैलास भेळमध्ये. जितकी लोक इथे पिकअपसाठी उभी आहेत, फूड पिकअपसाठी, तेवढेच तिथे बसलेले पण आहेत. त्याच्यापेक्षा जास्त किंबहुना. हे पाणीपुरी पॅक, त्यानंतर भडंग,
पुणेरी चिवडा, नंतर हा मक्याचा चिवडा, चिवडा आणि मिसळ, डाएट चिवडा, ओली भेळ, असे पॅकिंग आयटमसुद्धा कैलाश भेळवाले ठेवतात. गाडीत बसून बसून कंटाळलेले इथे उभे राहून खातात आणि ज्यांना तरीही बसायचं आहे ते सगळे बसून खातात तिकडे. आली का रे? तू दिलंच नाही कुपन? त्या हातात सुकी भेळ, पॅकिंग बघा कसं असतं. नंतर उघडल्यावर पण दाखवतो. वेदांत तिकडे ओली भेळ घेतो आहे, त्यासाठी थांबला आहे. तर ओली भेळ येईपर्यंत ती सुकी भेळ घेऊन कुठे जायचं तो विचार करतो. उभं राहून खाऊ, कारण ऑलरेडी गाडीत बसून आलो. ही भेळ बघा आणि ही आहे ओली भेळ आली होती. कशी रे? मस्त आहे. टेस्ट केली? हो. आणि त्या सुक्या भेळसोबत ते 2 हे देतात, चम्मच त्यांनी बनवलेले. त्याला व्यवस्थित हलवायला पाहिजे म्हणून 2 देतात ते. एक भेळ दोघांनी खावी म्हणून नाही, पण तरी लोक खातात ना. ते ॲक्च्युली 2 व्यवस्थित मिक्स करण्यासाठी, हात न भरवता लोकांना मिक्स करता यावं यासाठी. ही पण टेस्ट कर, चांगली आहे. ₹60 भेळ ही प्रतिम आहे. अजून का पाहिजे तर सांग. ओली भेळ पण मस्त आहे बरोबर. यायला पाहिजे तुम्ही नक्की. अप्रतिम, सॉलिड. आता निघतोय आम्ही, पण त्या अगोदर तुम्हाला दाखवायचं होतं एक शेवटचं काउंटर जे राहिलं होतं. स्वीट काउंटर, जिलेबी आणि गुलाबजाम. त्यानंतर इथे फ्रूट ज्यूस, बदाम शेक, स्वीट लस्सी, कॅरेमल कस्टर्ड सगळंच आहे. आणि गर्दी बघा आता परत वाढतेच आहे. निघालो आता घरी आणि अगोदर गाडीत सामान ठेवूया. कैलाश भेळचा हा व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. माझा पहिला फूड व्लॉग आहे हा, आणि याच्यानंतर मी फूड व्लॉगसुद्धा बनवायचा प्रयत्न करेन. सो नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की कैलाश भेळचा हा फूड व्लॉग कसा वाटला. आणि जे कोणी याआधी कैलाश भेळला गेलेत त्यांनी प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की हो आम्ही गेलो आहे आणि कसं आहे त्याबद्दल अनुभव पण शेअर करा. म्हणजे लोकांना कळेल की इथे थांबायचं की नाही, कारण हे खरंच खूप सुंदर आहे. काय रे वेदांत? हो, खूप सुंदर आहे. आवडलं तुला? हो. चालतंय, चला, ओके, बाय, गुड नाईट, सी यू.